नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र या विषयातील विकासाच्या अवस्था। ह्या विकासाच्या अवस्था तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाच्या अशा ठरणातील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। विकासाची विकासाच्या अवस्थेचे 2 भाग पडतात। त्यामध्ये आहे पहिला भाग आहे जन्मपूर्व अवस्था, नंतर आहे जन्मोत्तर अवस्था। जन्मपूर्व अवस्थेचे अजून चार भाग पडतात। त्यामध्ये आहे पहिला जननावस्था, जो कालावधी असतो जन्म ते 2 आठवड्यापर्यंत। त्यानंतर दुसरी अवस्था आहे गर्भावस्था, याचा कालावधी हा 2 ते 18 आठवडे असतो। तिसरी अवस्था आहे भ्रूणावस्था, याचा कालावधी हा 10 आठवडे ते जन्मापर्यंतचा असतो। त्यानंतर चौथा अवस्था आहे गर्भावस्था, याची अवस्था आहे जन्मानंतर ते 1 महिना ही अवस्था असते। त्यानंतर बघूया जन्मोत्तर अवस्थेमधला कोणते येतात। तर जन्मोत्तर अवस्थेमध्ये 6 भाग पडतात। शैशवावस्था, किशोरावस्था किंवा बाल्यावस्था, कुमारावस्था किंवा कौमार्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि शेवटला आहे वृद्धावस्था। तर शैशवावस्थेमध्ये 3ऱ्या आठवड्यापासून तर 2 वर्षापर्यंतची अवस्था ही शैशवावस्था म्हणून मानली जाते। किशोरावस्था किंवा बाल्यावस्था ही साधारणतः 6 ते 12 वर्षाची असते। कुमारावस्था किंवा कौमार्यावस्था ही 13 ते 19 वर्षापर्यंत मानली जाते। तारुण्यावस्था हा कालावधी हा 20 ते 40 वर्षाचा असतो। तर प्रौढावस्थेचा काळ हा 40 ते 60 वर्ष मानला जातो। वृद्धावस्थेचा काळ हा 60 वर्ष ते मृत्यूपर्यंतचा काळ मानला जातो। तर ही होती विकासाचा अवस्था। तर काही मानसशास्त्रज्ञ वाढ विकासाच्या अवस्थांची पुढील प्रकारे वर्गीकरण करतात। तर विकासाच्या अवस्था 6 सांगितल्या आहेत आणि त्यांचा कालावधी बघूया कोणता आहे। तर पहिला आहे विकासाची अवस्था आहे जन्मपूर्व अवस्था, याचा कालावधी आहे गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंत। नवजात अवस्था आहे जन्मापासून 2 आठवड्यापर्यंत। शैशवावस्था आहे 3ऱ्या आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंतची। आणि त्यानंतर आहे पूर्व बाल्यावस्था ही 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंतचा कालावधी म्हणून संबोधली जाते। त्यानंतर बघूया उत्तर बाल्यावस्था। उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी हा 6 वर्षापासून सुरू होऊन 12 वर्ष पूर्ण होईपर्यंतचा असतो। तर शेवटची अवस्था आहे कुमारावस्था। कुमारावस्थे ही 13 वर्षापासून 19 वर्ष पूर्ण होईपर्यंतची मानली जाते। तर ही होती विकास अवस्था, बालकाच्या विकास अवस्था। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हाईप करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।